हॅलो फ्रेंड्स, मी शेफ निलेश लिमाय. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. आमच्या हॉटेल मॅनेजमेंटच्या कोर्सचं एक वैशिष्ट्य आहे, कारण त्यामध्ये आम्हाला 15 वेगवेगळ्या प्रकारचे विषय शिकवले जातात. त्यामध्ये कुकिंग हा सुद्धा एक सर्वात महत्त्वाचा विषय आहे आणि त्या कुकिंग विषयामध्ये आम्हाला अनेक प्रकारच्या क्विझिन्सची माहिती दिली जाते. ऑफकोर्स प्रॅक्टिकल ज्ञान तर असतंच, पण माझ्या या प्रोफेशनच्या निमित्ताने मी जेव्हा वेगवेगळ्या ठिकाणी जातो, वेगवेगळ्या देशांमध्ये जातो, तेव्हा लक्षात येतं की आपण कॉलेजमध्ये एखादी जी डिश शिकलेलो असतो, ती डिश आपण सपोज एका राज्यात गेलो किंवा एखाद्या देशात गेलो, तर तिथे जेव्हा आपण ती डिश चाखतो ना, तेव्हा त्या डिश मध्ये एक वेगळीच काहीतरी मजा असते. कारण ऑफकोर्स त्या मातीची चव तिथे त्या डिश मध्ये आलेली असते आणि तिथलं हवा, पाणी, नंतर तिथलं बनवण्याची पद्धत यामध्ये सुद्धा थोडासा फरक असतो. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर थालीपीठाचंच घेऊया आपण. म्हणजे कॉलेजमध्ये आम्हाला थालीपीठाची भाजणी कशी असते, मग ती कशी भिजवायची, मग थालीपीठं कशी बनवायची, हे सगळं शिकवलेलं असतं. पण एका मराठमोळ्या घरी आपण जेव्हा जातो, तेव्हा तिथली गृहिणी किंवा तिथली आजी जेव्हा आपल्याला थालीपीठ बनवून देते ना, तेव्हा त्या थालीपीठामध्ये एक वेगळीच चव असते आणि ऑफकोर्स तीच खूप युनिक चव असते असं मी समजतो. पण सांगायचा मुद्दा असा आहे की आज मी तुम्हाला आपल्या या एपिसोडमधनं तुम्हाला एकदम टिपिकल, रिजनल, ऑथेंटिक, खास करून वेगवेगळ्या एरियाज मधले म्हणजे भारतातलेच पदार्थ, पण त्यामध्ये एक टिपिकल घरगुती टच आणि ऑफकोर्स त्यामध्ये तो शेफच्या पद्धतीने कशी बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. कारण आजच्या या एपिसोडचे खास रेसिपीज येणार आहेत. आपले खास पाहुणे शेफ जे आपल्याकडे येणार आहेत, ते सुद्धा त्यांच्या तिकडच्या त्यांच्या प्रांतातल्या म्हणजे गढवालचे डिशेस करून दाखवणार आहे. सुरुवात करूया आपल्या पहिल्या रेसिपीला. पहिली रेसिपी आहे खुंब लजीज. ही एक नॉर्थ इंडियन पंजाबी टाईपची डिश आहे. खुंब म्हणजे मशरूम्स आणि मशरूम्स चविष्ट अशी या डिशचं आपण बेसिक मराठीमध्ये रूपांतर केलं तर नाव होईल. पण त्याच्यापेक्षा खुंब लजीज कसं बनवायचं हे मी तुम्हाला सांगतो. त्यासाठी साहित्य काय काय घेतलंय सुरुवातीला ते पाहून घेऊ. साहित्यामध्ये आपण घेतलेले 200 ग्रॅम मशरूम, 100 ग्रॅम कोबी, नंतर 4 कांद्याची पेस्ट, आपल्याला लागेल 50 ग्रॅम टोमॅटो प्युरे, साधारणतः 2 चमचे साजूक तूप, तसेच एक छोटा चमचा किंवा चहाचा चमचा धने, आलं लसणाची पेस्ट 2 चमचे, सुक्या लाल मिरच्या, गरम मसाला पावडर, जिरेपूड, तिखट, हळद, मीठ आणि थोडीशी आमचूर पावडर. सुरुवातीला आपल्याला मशरूम्स आणि कोबी कट करून घ्यायचं. आपण ते कट करून घेऊया. कोबी आपला रेग्युलर चिरून घ्यायचा आहे. आपण त्याचे छोटेसे क्यूब्स करून घेतलेत या जुलियन्सचे. कोबी आपण इकडे चिरून घेतला. त्याच्याबरोबर मशरूम्सचे स्टेम्स आपण कापून घेऊ आणि मशरूम्स 1 ते 2 करून घेऊया. काही जे मशरूम्स मोठे आहेत त्याचे 1 ते 4 करून घेऊ. इकडे मी एका पॅन मध्ये तूप गरम करायला ठेवलेलंच आहे. मातीचं भांडं आहे, त्यामध्ये मी 2 चमचे साजूक तूप घातलंय. ते चांगलं गरम होऊन दिलेलं आहे. आता आपल्याला त्यामध्ये घालायचं आहे पहिलं कांद्याची पेस्ट. 4 कांद्याची पेस्ट आहे. ही पेस्ट चांगली ब्राऊन होस्तर आपण चांगली परतून घ्यायची. साधारणतः 5 ते 8 मिनिटं लागेल चांगलं ब्राऊन करून घ्यायला, कारण त्यातलं जे पाणी आहे, मॉइश्चर आहे, ते पण आटवून घ्यायचं आपल्याला. कांदा चांगला ब्राऊन झालेला आहे आता, म्हणजे एकदम ब्राऊन नाही झालाय, पिंकिश ब्राऊन झालेला आहे. तर आता आपल्याला याच्यामध्ये घालायची ती आलं लसणीची पेस्ट. याच्यामध्ये आहे आलं, लसूण आणि हिरवी मिरची तिन्हीची पेस्ट आहे ही. तिखटपणा येण्याकरता आपण त्यामध्ये हिरवी मिरचीची पेस्ट मिक्स केलेली आहे आणि ऑफकोर्स थोडीशी आपल्याला थोडंसं तिखट सुद्धा त्यामध्ये वापरायचं आहे. आता चांगलं परतून घ्यायचं आहे. पेस्ट चांगली आता परतून झाली आहे. त्याच्यामध्ये आपल्याला घालायचा आहे हा टोमॅटो प्युरे. पन्नास ग्रॅम टोमॅटो प्युरे आपण त्यामध्ये घातलेला आहे. टोमॅटो प्युरे आपण आता चांगला परतून घेतोय. वाव, फ्लेवर मस्त मिक्स झालेले आहेत सगळे. आता याच्यामध्ये घालायचा आपल्याला कोबी. हा जो कोबी मी चिरलेला आहे तो कोबी त्याच्यामध्ये घालूया. त्याच्यामध्ये आपण कोबी घातला. कोबी जरा परतून घेतलाय. मशरूम्स आपल्याला अगदी शेवटी घालायचे आहेत, कारण मशरूम शिजायला फार वेळ लागणार नाही. कोबी आपण आधी घातलेला आहे. कोबी जरा शिजवून घ्यायचा आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला सगळे मसाले घालायचे आहेत. मसाल्यांमध्ये आपण घालूया थोडंसं तिखट, नंतर जिरेपूड, गरम मसाला पावडर, थोडीशी हळद, धने आपण नंतर घालतोय.
कारण त्याचा क्रंचीनेस आपल्याला हवा आहे आणि धने मी भाजून घेतलेले आहेत, त्यामुळे आपण ते नंतर घालू शकतो. आता याच्यामध्ये आपण घालूया मशरूम्स. अजून मी मीठ घातलेलं नाहीये. खूप लजीज करता मी मशरूम्स चांगले आता शिजवून घेतलेले आहेत. त्याला थोडंसं पाणी सुटलेलं आहे, त्यामुळे त्याला एक छान लुसलुशीतपणा आलेला आहे आणि मशरूम्स पण मस्त शिजलेत. आता आपल्याला त्यामध्ये घालायचंय मीठ चवीकरता आणि थोडीशी ही आमचूर पावडर वरनं स्प्रिंकल करायला. आणि आपल्याला दर्शवण्याकरता की ही डिश थोडीशी तिखट आहे, त्यामुळे या ज्या लाल मिरच्या आहेत त्या मी भाजलेल्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. त्या मिरच्या आपण त्याच्यावरनं नुसत्या अशा जरी ठेवल्या सर्विंग डिशमध्ये, आपण जर का त्या मिरच्या त्याच्यावरती घातल्या तरी पण लक्षात येतं की स्पायसी आहे. या डिशला आता थोडंसं पाणी सुटलेलं आहे. तुम्हाला जर का थोडासा रस्सा पाहिजे असेल तर तुम्ही अशीच्या अशी ही डिश सर्व करू शकता. ही डिश जर का तुम्हाला आता घरी बनवायची असेल तर आता जो रिकॅप दाखवतील तो नीट बघा आणि साहित्य आणि कृती लिहून घ्या. खूम लजीज बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 200 ग्रॅम मशरूम्स, 100 ग्रॅम कोबी, 4 कांद्याची पेस्ट, 50 ग्रॅम टोमॅटो प्युरे, 2 चमचे साजूक तूप, 1 चमचा धणे, 2 चमचे मिरची आलं लसूण पेस्ट, सुक्या लाल मिरच्या, गरम मसाला, जिरेपूड, तिखट, हळद, मीठ आणि आमचूर पावडर. कृती: प्रथम कोबी बारीक चिरून घ्यावा. मशरूमचे देठ काढून त्याचे तुकडे करून घ्यावे. पॅन मध्ये साजूक तूप गरम करून त्यामध्ये कांद्याची पेस्ट परतून शिजवून घ्यावी. त्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट, टोमॅटो प्युरे, बारीक चिरलेला कोबी, तिखट, जिरेपूड, गरम मसाला, भाजलेले अख्खे धणे आणि मशरूम्सचे तुकडे घालून भाजी परतून घ्यावी. चवीनुसार मीठ, आमचूर पावडर आणि भाजलेल्या सुक्या मिरच्या घालून भाजी शिजवून घ्यावी.